जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। समर्थ आपल्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत, ही समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना। समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करूया। भक्तांनो, चिंता हा एक असा आजार आहे जो तुमच्या मनातील सर्व आनंद हिरावून घेतो। जास्त काळजी करणारी व्यक्ती तुम्हाला कधीही आनंदी दिसणार नाही। भक्तांनो, चिंता हा एक असा आजार आहे जो तुमच्या मनातील सर्व आनंद हिरावून घेऊ शकतो। जास्त काळजी करणारी व्यक्ती तुम्हाला कधीही आनंदी दिसणार नाही। चिंतेत बुडलेल्या माणसाला कशातूनही आनंद मिळत नाही। सतत त्याच गोष्टीचा विचार तो करत राहतो। अशा व्यक्तीला आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे समजत नाही। भले तो क्षण आनंदाचा असो किंवा दुःखाचा असो, तो त्याच्या चिंतेच्या दुनियेत असतो। अशा लोकांना कोणीही आनंद देऊ शकत नाही। अशा लोकांना वाटतं की सर्व जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे। आपण काळजी घेतली नाही तर सर्व काही बिघडून जाईल। परंतु मित्रांनो, हे खरं नाही। कधी कधी फक्त तुमच्या काळजीने बनले जाणारे काम देखील बिघडते। कुटुंबातील एकाने काळजी केली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो। तीच ऊर्जा संपूर्ण घरात पसरू लागते। मग अशा घरात कोणीही सुखी राहू शकत नाही। मग हळूहळू अशा लोकांची अशी सवय होऊन जाते, त्यांना प्रत्येक छोट्या गोष्टीचा त्रास व्हायला लागतो आणि जो माणूस खूप काळजी करतो त्याला खूप जास्त राग येतो। चिडचिड, अस्वस्थता, रात्री उशिरापर्यंत झोप न लागणे असे सर्व प्रकारचे रोग होतात। एखादे सत्य सांगायचे झाले तर तुम्हाला कदाचित कटू वाटेल किंवा तुमचा विश्वास बसणार नाही। मित्रांनो, जेवढी जास्त तुम्ही काळजी करत असताना तितकं प्रत्यक्षात काळजी करण्यासारखं काहीच नसतं। मग बरेच लोक म्हणतात, तुम्हाला आमच्या आयुष्याबद्दल काय माहिती आहे? पण आयुष्य कसेही असो, जर तुम्ही तुमची समस्या सोडवू शकत नसाल तर याचा अर्थ तुम्ही स्वतःच एक समस्या आहात। चिंता करून तुम्हाला सुख मिळेल किंवा चिंता केल्यावर तुमच्या घरात आणि मनात शांती निर्माण होईल अशी चिंता नसते। तर मित्रांनो, चिंता हे असे एक विष आहे जे तुमच्या उद्याला कधी चांगले बनवू शकत नाही, पण तुमच्या आजच्या आनंदाला नक्कीच उद्ध्वस्त करेल। ते का घडू नये, ते का घडत नाही, हे व्हायला हवं, हे नाही झालं तर काय होईल, तो असा का, तो तसा का, याचा सरळ अर्थ असा आहे की ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत त्या गोष्टींची तुम्ही जास्त चिंता करत असता। आता ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणातच नाहीत त्यांचा विचार करून काय उपयोग होणार आहे? मित्रांनो, असा विचार करून तुम्ही कोणता स्वर्ग निर्माण करणार आहात? चिंतेपासून दूर राहायचं असेल तर या 5 गोष्टी नेहमीच लक्षात ठेवा। पहिली गोष्ट, सर्वप्रथम उद्या काय होईल याचा विचार करून आपला आजचा दिवस खराब करणे थांबवा। उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नाहीये, परंतु आपण आज काय करू शकता आणि या क्षणी आपल्या हातात काय आहे याचा विचार करा। उत्सव आणि आनंदाची वाट किंवा परीक्षा करू नका। तुमचा आजचा दिवस सण बनवा। तुमच्या आजच्या दिवसात आनंदी राहायला शिका। मित्रांनो, दुसरी गोष्ट आहे, जे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगलं नाही त्या गोष्टी पूर्णपणे विसरून जा आणि शांतपणे झोपायला शिका। प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका आणि मग बघा, तुमच्या मनातून सर्व ओझं उतरलं आहे असं तुम्हाला नक्कीच जाणवेल। तिसरी गोष्ट आहे, इच्छा, अपेक्षा, आशा आता सोडून द्या।
ही माणसं आणि परिस्थिती तुमच्यानुसार चालेल. मित्रांनो, परिस्थिती आणि माणसं कधीच कोणाच्या मते जगत नसतात. कुणाचा कोणावरही ताबा नसतो. मग तुम्ही अनावश्यक गोष्टींचा विचार करून इतकं उदास का होत आहात? आधी तुम्ही स्वतःला त्रास करून घेणं बंद करा. लोक आणि परिस्थिती कशी असावी याचा विचार करणे थांबवा. परंतु कोणत्याही परिस्थितीत तुम्ही कसे शांत असले पाहिजेत याचा विचार नक्कीच करा. मित्रांनो, चौथी गोष्ट आहे, प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार बनवणे थांबवा. असे समजू नका की जे काही करायचं आहे ते फक्त तुम्हालाच करायचं आहे. तुम्हाला सर्व काही पाहायचं आहे. हे एक कटू सत्य जाणून घ्या. आपल्या आधीही सर्व काही चाललं होतं आणि आपल्या नंतरही इथे सर्व काही चालणार आहे. इथे प्रत्येक व्यक्ती आपली भूमिका बजावत आहे. त्यामुळे जास्त गंभीर होण्याची गरज नाही आणि त्यासाठी काहीही करू नका किंवा मन जड करून घेऊ नका. त्या परमेश्वराचं 2 मिनिटे नाम घ्या आणि शांत व्हा. मित्रांनो, प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि प्रत्येकाच्याच कुटुंबात असतात. तुम्ही अशी पहिली व्यक्ती नाही आहात आणि आजकाल प्रत्येकाचं हेच रडगाणं आहे. अहो, शांत रहा, निरोगी रहा. तुम्ही कोणताही ठेका घेतलेला नाही. स्वतःला आनंदी आणि चांगलं ठेवा आणि मग सर्व काही ठीक होईल. मित्रांनो, 5वी गोष्ट आहे, मनातल्या गोष्टी आपल्या मनातच ठेवू नका. त्या इतरांना सांगायला शिका. अनेक वेळा लोकांना बोलता येत नाही आणि आतल्या आत ते गुदमरत राहतात, आतूनच तडफडत राहतात आणि त्यामुळे त्यांना कधीच आनंदी राहता येत नाही. त्यांच्या आतून सर्व आनंद लुप्त होत जातो. मित्रांनो, तुम्ही तुमची भीती काढून टाका आणि गोष्टी सांगायला शिका. नातेसंबंधात समस्या येतील, त्यांना काय वाटेल, पुढे काय होईल, जर तुम्ही हा सर्व विचार केला तर ते काय विचार करतील, त्यांना काय वाटेल, तर मित्रांनो, ही फक्त तुमची जबाबदारी आहे का? त्यांच्यामुळे तुमचे मन विचलित झाले असेल, तुम्ही दुःखी झाला असाल, मग आता गुडघे टेकवण्यापेक्षा स्वतःला सुधारणे चांगले आहे. कसे बोलावे ते शिकून घ्या. काळजी करू नका. फक्त त्या गोष्टी सांगण्याची हिंमत ठेवा ज्या तुम्हाला आतून खात आहेत. मित्रांनो, नाते निभावण्याच्या चक्करमध्ये तुम्ही स्वतःला गमावून बसाल. तुम्ही जास्त विचार चिंता करत बसल्यामुळे तुमच्या जीवनातील तसंच तुमच्या कुटुंबातील आनंद नष्ट होत चालला आहे. बरोबरला बरोबर बोलून कोणी नाराज होत असेल किंवा चुकीला चूक बोलून कोणतंही नातं तुटत असेल तर ते तुटू द्या. पण स्वतःच्या आतमध्ये गोष्टी ठेवून स्वतःचं आयुष्य खराब करू नका. मित्रांनो, एक गोष्ट खरी सांगू का? आयुष्य जगणं खूप सोपं आहे, पण कसं आहे ना, आपण जगणंच विसरलो आहोत. कुठल्याही कोणातून बघितलं तर मला वाटतं की आपण तर जगत आहोत, पण आपण आपलं आयुष्य फक्त कापत आहोत, कारण आपल्याला मरण येत नाही. मित्रांनो, आयुष्य एक दिवस तरी संपणारच आहे. मग इतकं जड आयुष्य का जगावं? तर मित्रांनो, आयुष्य कापू नका. त्यातला प्रत्येक क्षण देवावर विश्वास ठेवून सुखाने जगायला शिका. तुमची सर्वात मोठी जबाबदारी फक्त एवढीच आहे, तुम्ही फक्त स्वतःला आनंदी ठेवा. आयुष्यातील प्रत्येक क्षण एखाद्या सणासारखं जगा. हे आयुष्य खूप सुंदर आहे. अनावश्यक काळजी ते वाया घालू नका. म्हणूनच तुम्ही नेहमी आनंदी राहा. तुमचे कुटुंब, तुमची मुले आणि स्वतःला आनंदी ठेवा. आनंदी राहा आणि तुमच्या आयुष्यातून चिंता दूर करा. जय जय रघुवीर समर्थ. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका,
जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। जय जय रघुवीर समर्थ।